आणि खूप दिवसानंतर आम्ही सोलो राईडला चाललेलो देवबागला. मस्तपैकी गाडी वॉश केली व पेट्रोल फुल केलं आणि राईडला सुरुवात केली. 5च गाड्या होत्या त्यामुळे निवांत जायचं होतं आणि पावसानं घोळ केला तितक्यात. मग काय राधानगरी बॅकवॉटरला थांबलो. तिथं झालेला एक नवीन स्पॉट बघितला, खूपच छान होता. मग फोंडा मार्गे गेलो. फोंडा घाटामध्ये तर व्ह्यूच खतरनाक होता. तिथं थोडा नाश्ता केला आणि पुढे निघालो. तितक्यातच आमच्या गाडीचा ब्रेकच तुटला. मग काय पावसात भिजत कसं तरी एका मिस्त्रीचं दुकान बघितलं आणि तिथं ब्रेक रिपेअर केला. मग पुढे जात असताना आम्ही भिजतच गेलो. देवबागला जाऊन पोहोचलो. तिथं हॉटेल बुक केलं. रात्री उशीर झाल्यामुळं डायरेक्ट आम्ही जेवायला गेलो. जेवल्यानंतर डायरेक्ट जेवून झोपलो. सकाळी लवकर उठून आम्ही बीचला गेलो. बीचवर खूप सारा एन्जॉय केला. त्यानंतर नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर म्हटलो ड्रोनचा जरा व्ह्यू बघूया कसा आहे. ड्रोनचा शॉट घेतला. काय एवढा खतरनाक ड्रोनचा शॉट आला ना, विचारूच नका. बीचवर खूप सारा एन्जॉय केल्यानंतर परत निघालो. ट्रॅफिक तर खूपच जाम होतं. एक ठिकाणी जेवलो व घरी चाललो. त्यांना आम्ही अनुस्कुरा मार्गे गेलो. अनुस्कुरा घाटात तर एवढं खतरनाक पॉईंट दिसत होता, तो थोडा बघितला. तसंच आम्ही घरी गेलो. या व्हिडिओचा मोठा ब्लॉग मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे, तो बघा व तुमच्या भावाला फॉलो करा.